नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिन मध्ये मी मनीष टेमरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया राज्यातील ठळक घडामोडी। राज्यात महाविकास आघाडी केवळ आणि केवळ तुष्टीकरण करू इच्छित आहे। उद्धव ठाकरे ही स्वर्गीय बाळासाहेबांच्या सिद्धांतांना तिलांजली देऊन महाविकास आघाडी सोबत जाऊन बसले आहेत। ज्या काँग्रेसने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास विरोध केला, राम मंदिर बनविण्यास विरोध केला, ट्रिपल तलाक हटविण्यास विरोध केला, 370 हटविण्यास विरोध केला, सर्जिकल स्ट्राईकला विरोध केला, हिंदूंना आतंकवादी म्हटले, अशा लोकांसोबत उद्धव ठाकरे बसले आहेत। महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब आहे, तर महायुती सरकार हे छत्रपती शिवाजी महाराज सावरकरांच्या विचारावर चालणारे सरकार आहे। महाविकास आघाडी म्हणजे विनाश, तर महायुती म्हणजे विकास। त्यामुळे येत्या 20 तारखेला कमळाचे बटन असे दाबा की त्यांचे करण थेट इटलीपर्यंत गेले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोंडी इलायचीतील जाहीर सभेत केलं आहे। तसेच येत्या 23 नोव्हेंबर नंतर राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। देशामध्ये अमित शहा साहेबांचे एक वलय हे एक क्रेज आहे। देशाचे लोहपुरुष म्हणून त्यांची ओळख आहे आणि देशामधले आधुनिक चाणक्य म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांची रणनीती, त्यांचा प्रत्येक शब्द हा एक दगडावरची, काळ्या दगडावरची सफेद रेष असते आणि लोक त्यांना खूप चाहतात। आणि मग आपण पाहिलं की धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी 9 विधानसभा मतदारसंघासाठी दोंडाईच्याला सेंटर करून ही सभा घेण्यात आली होती। प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळाला। लाईव्ह सभा, इलेक्ट्रिफाईंग सभा ज्याला म्हणतो, की प्रत्येक माणूस हा जागृत असतो आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला दुजोरा लोकांनी दिलेला आहे। मला खात्री आणि विश्वास आहे महायुती 100% 9च्या 9 जागा या धुळे नंदुरबार मध्ये येणार। कारण धुळे नंदुरबारचे लोक हे देशभक्त, देव देश आणि धर्मावर प्रेम करणार आहेत आणि मग महायुतीला 9च्या 9 जागा आम्ही देणार आहेत। हे धुळे जिल्ह्याच्या तमाम जनतेने ठरवलेलं आहे। आम्ही 5 वर्ष 12 महिने मागच्या 25 वर्षापासून काम करतोय। मग विद्यार्थी जो अभ्यास करतो त्याला परीक्षेची चिंताच वाटत नाही। मग आमच्याकडे प्रेमाचं वातावरण आहे, लोकशाहीचा उत्सव आहे। आमची जनता हा उत्सव मनवते आणि कुंभाचा मेळावा कसा असतो तसं आमचं हा इलेक्शन आहे। फार जे इतर तितर भाषण देणार त्यांच्याकडे फार आम्ही लक्ष देत नाही। विकासाकडे, जनसामान्याकडे, गोरगरिबांच्या प्रगतीकडे आम्ही लक्ष देत असतो। आता माझी भाऊबंदकी आता 2 लाख लोकांची आहे, तर कोणाकोणाला काय काय सांभाळू सगळ्यांना, आणि म्हणून हे होतच असतं। आता हे जे आपले पवार साहेबांचा पक्ष आहे, अजित पवारचं घर फोडलं, अनेकांचं घर फोडलं, माझं फोडलं, काय नवीन आहे? हे होता रहता राजनीति में। वर्धा जिल्ह्यात पुलगाव येथे विधानसभा निवडणूक अनुषंगाने रणजित कांबळे यांच्या प्रचारासाठी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची सभा पार पडली। सचिन पायलट यांनी आपल्या भाषणातून उपस्थित नागरिक बांधव यांना संबोधित करत जास्तीत जास्त मते देऊन रणजित कांबळे यांना विजयी करा असे आवाहन केले। कौन सा नेता, कौन सा दल हमारे दुख सुख का भागीदार रहा? जिन लोगों की सरकार दिल्ली में है, महाराष्ट्र में है, डबल इंजन डबल इंजन डबल इंजन यही बोलते हैं लोग। ये इंजन ऐसा है, सिर्फ धुआं फेंकता है, ये काम नहीं करता। इसलिए हमको बदलाव लाना जरूरी है। बदलाव कब होगा? हम जब साथ आएंगे। जिन लोगों पर जनता का विश्वास नहीं है, जो लोग संविधान को बदलने की बात करते हैं, जो लोग पिछड़े का, दलित का, आदिवासी का आरक्षण से छेड़छाड़ करने की बात करते हैं, जिनका घमंड इस लोकसभा चुनाव में टूट गया, जो 300 पार, 400 पार, 500 पार की बात किया करते थे, उन लोगों को महाराष्ट्र की जनता ने सबक सिखाया है। मैं आपका धन्यवाद करना चाहता हूं। आपने 240 पे लाके रोक दिया और तभी यहाँ पे जो केंद्र की सरकार है वो बहुमत की सरकार नहीं है। आज हमें सोचना पड़ेगा, जो किसान की आमदनी दुगनी कर देंगे। मैं आप किसान भाइयों से पूछना चाहता हूं, आप में से कितने किसानों की आमदनी दुगनी हो गई है? बीजेपी ने कहा था ना कि किसान की आमदनी दुगनी करेंगे, 2 करोड़ रोजगार हर साल देंगे, 15 लाख रुपए खाते में जमा कराएंगे। बीजेपी ने नोटबंदी करी, 3 काले कानून बनाए, देश में टकराव और नफरत का माहौल पैदा किया। और आज भी उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी जी वो क्या भाषण देते हैं? कहते हैं एक मुख्यमंत्री राज्य का ये नहीं बोलते कि किसान, नौजवान, शिक्षा, चिकित्सा, रोजगार, सिंचाई, बीज, खाद, पानी, निवेश, उसकी चर्चा नहीं करनी। बांटोगे तो कटोगे। मैं आया हूं, आप लोगों ने असीम प्रेम और प्यार दिया है।
इसलिए ये आशीर्वाद आप हमेशा बरकरार रखना और भारी बहुमत के साथ हमारे कांग्रेस के उम्मीदवार भाई को रणजीत जी को जिताकर विधानसभा भेजो, ताकि आपके आने वाले समय में मिलजुल कर हम लोग काम कर सके। मैं परमपिता परमेश्वर से कामना करता हूँ, भगवान से कामना करता हूँ कि आप लोग हमेशा मुस्कुराते रहो, फलो फूलो, आगे बढ़ो, भगवान आपकी झोलियों में ढेर सारी खुशियां डाले। बहुत बहुत धन्यवाद। राम राम। राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे। उमेदवार मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे। चोपडा विधानसभा मतदारसंघात महायुती विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यात खरी लढत आहे। चोपडा विधानसभा मतदारसंघात महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवाने चोपडा शहरामध्ये घराघरातील मतदारापर्यंत रॅलीच्या माध्यमातून पोहोचत आहेत। या दरम्यान नागरिकांचा त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। ठिकठिकाणी महिला औक्षण करून श्रीफळ देत आहेत। फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत आहे। गेल्या 10 वर्षात तालुक्यात केलेले विकास काम, आणलेला निधी हे नागरिकांना माहीत असल्याने मतदारसंघातील नागरिक महायुतीचे उमेदवार चंद्रकांत सोनवाने यांच्या पाठीमागे खंबीर आहेत। विरोधकांनी कितीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तरी नागरिक विरोधकांच्या आरोपाचे खंडन करून चंद्रकांत सोनवाने यांच्यासोबत राहतील व 20 तारखेला भरभरून मत देऊन विजयी करतील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलाय। होऊ घातलेल्या 2024च्या या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या प्रचारार्थ पाटीलगडी, मल्हारपुरा, रंगराव, आबानगर या ठिकाणी फुलांचा फार मोठ्या प्रमाणात वर्षाव होत आहे। उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांकडून मिळत असून मागच्या 10 वर्षात अण्णा साहेबांनी, ताई साहेबांनी जो विकासाची गंगा आणली ते मागच्या 30 वर्षापासून जो बॅकलॉग होता तो या 10 वर्षात भरून निघालेला आहे। आणि या पुढील 5 वर्षाची सेवा करण्याची संधी सुद्धा जनतेने अण्णा साहेबांना द्यावी आणि भरघोस असा मतांनी निवडून द्यावं। अण्णा साहेबांनी मागील 10 वर्षात सिंचनाचे कामं असतील, दलित वस्तीचे कामं असतील, MIDCचे प्रकल्प असतील आणि आदिवासी भागात जिथे रस्ते नव्हते त्या ठिकाणी रस्ते, जिथे वीज नव्हती त्या ठिकाणी वीज पोहोचवली। भरभरून असा निधी अण्णा साहेबांनी, या ताई साहेबांनी या मतदारसंघात आणला। चोपडा शहर असो, तालुका असो, तेथील महिलांना लाडकी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली, त्यात 7,500 रुपये 5 महिन्याचे महिलांच्या खात्यावर आले। या 2024ची दिवाळी फार उत्साहाने आणि आनंदाने महिलांनी साजरी केली। आणि जनतेला माझं आव्हान आहे की आपण भरघोस असं मतांनी येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाण या निशाणीवरील बटन दाबून त्यांना प्रचंड असे बहुमतांनी विजयी करावं। महिला भगिनी घराघरातून आरती व स्वागत, जीसीबीचे स्वागत करत आहे आणि आदरणीय आमचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे यांना मोठ्या प्रमाणे उत्साह मिळत आहे आणि आमचे कार्यकर्ते फार मोठ्या संख्येने, फार मोठी गर्दी अण्णांच्या मागे आहे। कारण अण्णांनी जे कामं केलेले त्या कामांच्या प्रतिसाद त्यांना मिळेल आणि 100% अण्णांचा विजय होईल याच्यात काही शंका नाही। महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्याचा संकल्प भाजप महायुतीने केला आहे। तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल द्या असे आवाहन केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे। तसेच लाडकी बहीण योजनेवर आधी टीका करणारे आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये देण्याचे खोटे आश्वासन देत असल्याची टीकाही मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बुधवारी ठाण्यातील भाजप मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुरलीधर मोहोळ बोलत होते। आमचे आमदार माननीय निरंजनजी डावखरे, आमचे अध्यक्ष संजयजी गाडेजी, व्यासपीठावरती आमचे सर्व ठाण्याचे प्रमुख, सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, मागच्या 2 दिवसापूर्वी आमचे नेते आणि देशाचे सहकार आणि गृहमंत्री माननीय अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीचं संकल्पपत्र त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रकाशित झालं। त्यांच्या उपस्थितीत या संकल्पपत्राचं त्याच्यामध्ये निवडणूक म्हणून आगामी काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेसाठी नेमकं आमचं व्हिजन काय, आमची भूमिका काय या संदर्भातली भूमिका त्यांनीही मांडली। महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचं विकसित राज्य बनवण्याचा आमचा जो संकल्प आहे त्या अनुषंगानं या संकल्पपत्रामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला
प्रधानमंत्र्यांच्या विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी या महाराष्ट्रातली जनता निश्चितच महायुती सोबत राहील असा विश्वास आम्हाला वाटतो. कारण केंद्रामध्ये 10 वर्षाचं माननीय मोदीजींचं सरकार 2014 ते 19च्या काळातील राज्यातलं युतीचं सरकार, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं युतीचं सरकार, आणि आत्ताच्या 2.5 वर्ष या राज्यातलं माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार. एक वैशिष्ट्य या निमित्ताने मी आपल्याला सांगितलं की जे आम्ही जाहीर केलं, निवडणुकीपूर्वी जो आमचा जाहीरनामा आला, वचननामा आला, यावेळेस आम्ही त्याला संकल्पपत्र असं म्हटलं, तो 100% पूर्ण करण्याचा कायम प्रामाणिक प्रयत्न आमचा राहिला. मग मागच्या 10 वर्षात केंद्र सरकार म्हणून माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण जर पाहिलं तर या देशाला जागतिक स्तरावरती एक महासत्ता म्हणून एक नवीन ओळख करून देण्याचा जो काही प्रयत्न मोदीजींनी केला तो आपण सगळ्यांनी पाहिला आहे, अनुभवलाय. जागतिक स्तरावरती 10व्या अर्थव्यवस्थेवरनं 5व्या अर्थव्यवस्थेत आपल्या देशाचा क्रमांक या मागच्या 10 वर्षामध्ये आला. या देशाच्या प्रगतीमध्ये एका बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक काही घडामोडी घडल्या. त्यातली प्रमुख 2 उदाहरणं मी फक्त आपल्याला सांगेन की कोविडच्या काळामध्ये जगातील जवळपास 100 देशांना आपल्या देशानं लस पुरवली. एकेकाळी संरक्षण खात्याची आमची युद्ध सामग्री, यंत्रसामग्री आयात करणारी देशाची ओळख असणारा आमच्या देशाला आता आम्ही 90 देशांना ही युद्ध सामग्री आम्ही आता निर्यात करतो. असे अनेक विषय सांगता येतील. पूर्वीच्या काळी परदेशात कुठल्या ना कुठल्या निमित्ताने जेव्हा भारतीय जात होते, शिक्षण असेल, व्यापार असेल किंवा नोकरी असेल, आणि आत्ता तिथे गेल्यानंतर जो सन्मान मिळतो, प्रत्येक भारतीयाचा तो अनुभव जर आपण ऐकला तो निश्चितच तो अभिमानास्पद आहे. की मला असं वाटतं की जागतिक नकाशावरती आपल्या देशाची नव्यानं ओळख ही माननीय मोदीजींच्या नेतृत्वाने गेल्या 10 वर्षामध्ये करून दिली. आपल्या देशामध्ये ज्या वेळेला असा विचार मोदीजींनी तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा विचार करून दुसऱ्या बाजूला या देशातील सर्वसामान्य माणसाचा सुद्धा विचार केला गेला. संकल्पपूर्ती आम्ही यासाठीच म्हणतो की जे शब्द दिले ते मागच्या 10 वर्षात पूर्ण होताना आपल्याला दिसले. या देशातील 50% पेक्षा अधिक लोकसंख्या अशी आहे की माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या कुठल्या ना कुठल्या योजनेचा लाभ या नागरिकांना झाला. जवळपास 10 लाख ते 12 लाख कोटी रुपये हे थेट या ठिकाणी आमच्या सर्वसामान्य माणसाच्या अकाउंटमध्ये जमा झाले. एकेकाळी राजीव गांधी असे म्हणायचे की केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं, सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी एका योजनेत जर आम्ही 1 रुपया दिला तर त्या माणसापर्यंत 15 पैसे पोहोचायचे. हे आम्ही कोणी नाही म्हटलं, हे तेच सांगायचे. 85 पैसे मध्येच जायचे. पण हे मोदीजींचं सरकार आहे, जे सांगितलं, जे आश्वासन दिलं त्याची पूर्ती मागच्या 10 वर्षात होताना आपल्याला दिसली. प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या भावानेच लहान भावाची हत्या करून बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत खडकपूर्णाच्या नदीपात्रात मृतदेह आणून टाकला होता. घटना उघडकीस येताच बुलढाणा पोलिसांनी तपास चक्र फिरवत मृतकांची ओळख पटवून वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील नांदणा येथील आरोपी नंदकिशोर आत्माराम गवडी यास पुणे येथून ताब्यात घेऊन गुन्ह्यास वापरलेली वाहन व हत्यार जप्त केले आहे. तर रघुनाथ आत्माराम गवडी असे मृतकाचे नाव आहे. या भावांमध्ये प्रॉपर्टीचा वाद सुरू आहे. यातूनच हत्या केल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवून गुन्ह्याचा उकल बुलढाणा पोलीस 24 तासात लावलाय. पोलिसांनी किनगाव राजाच्या हद्दीमध्ये खडकपूर्णा नदी आहे, त्या नदीपात्रामध्ये एक ड्रम वाहत आला. त्या ड्रममध्ये एक पुरुष जातीचे प्रेत होते. ते त्या ड्रमला आणि त्या पुरुष जातीच्या प्रेतला आम्ही नदीतनं बाहेर काढले असता ते प्रेत ज्या पद्धतीनं त्या ड्रममध्ये घातलेले होते आणि त्या प्रेताच्या डोक्याची जखम आणि प्रेताच्या अंगावरच्या खुणा आणि त्याचे कपडे आणि त्यातल्या ते हे पाहिलं असता हा सर्व प्रकार संशयास्पद वाटला. आणि त्यामुळे मी तिथे किनगाव राजाचे जे ठाणेदार आहेत त्यांना मी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आणि
त्याच्या ज्या ती प्रेत जे होतं ते अनोळखी होतं, त्याची ओळख पटवणं सगळ्यात प्रथम महत्त्वाचं काम आमचं होतं. आणि त्यासाठी आम्ही आमचे LCBचे PI श्री लांडे आणि त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी पाठवली आणि त्यांनी आणि पोलीस स्टेशन किनगावचे ठाणेदार श्री नरवाडे यांनी मिळून ती बॉडी ट्रेस केली. त्याच्यामध्ये इतर जिल्ह्यांमधल्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये जे मिसिंगची प्रकरणं दाखल होती त्याचा शोध घेण्यात आला आणि त्या मिसिंगच्या प्रकरणाचा शोध घेतला असता एक 4 दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड यातील नंदना गावातले एक वकील आहेत, त्यांचं नाव रघुनाथ आत्माराम गवळी, हे गेल्या 4 दिवसांपासून मिसिंग होते आणि तपास केला असता ही बॉडी त्यांची निघाली. त्या मयताची ओळख पटल्यावरती तिथे घटनास्थळी आमची टीम गेली. तिथे त्यांना काही भौतिक पुरावे मिळाले आणि त्यानुसार त्यांनी पुढचा तपास केला असता आणि अधिकची माहिती मिळत असता असे निष्पन्न झाले की त्यांचा श्री गवळी यांचा त्यांचे सख्खे बंधू नंदकिशोर आत्माराम गवळी यांच्यासोबत त्यांची प्रॉपर्टीवर त्यांचे वाद होते आणि हे असं तपासात निष्पन्न झाल्यानंतर श्री नंदकिशोर आत्माराम गवळी यांना पुण्यामधून ताब्यात घेण्यात आलं आणि या गुन्ह्याची उकल 24 तासात केली. या गुन्ह्याची उकल अत्यंत कमी वेळात 24 तासात आणि बॉडी आयडेंटिफाईड नसताना, मयताची कोणती ओळख नसताना आमच्या पोलीस निरीक्षक श्री लांडे LCB आणि सपोनी नरवाडे प्रभारी अधिकारी किनगाव राजा यांनी संयुक्तपणे मिळून ही कामगिरी केली आहे. त्यांचं मी कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी निवडणुकीचा पारा देखील वाढताना दिसत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघात चांगली चुरशीची लढाई पाहायला मिळत असल्याने देखील निवडणुकीचा पारा चढताना दिसत आहे. नवापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून तिन्ही उमेदवार यामध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे. नवापूर विधानसभेत महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित यांना उमेदवारी मिळाली असून आघाडीमधून काँग्रेसकडून शिरीष नाईक यांना उमेदवारी मिळाली आहे. तर यांना आवाहन देण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे लहान बंधू माजी आमदार शरद गावित यांना अपक्ष उमेदवारी केली आहे. तुल सत्ता काय है ये मालूम ना, सत्ता काय रहती है ख्याल मालूम है. तुमान भी को सत्ता एक वारी मात अबाम दिया कि नट ठोके ते भी पाए काटे ही सत्ता पावर रे. प्रत्येक गोट प्रत्येक अडचण सुटसुटी सके पेन सोडवूला मानसिकता जोजे आणि तहा तो महो सत्ता सोडवी सके. आन आखुलो खोट्या गोठ्या आखुलो आई दिया लाखू तुल काहीच बोलतो ना. या महाराष्ट्रात तुम्हा नाकू 288 आमदार निवडता. या 288 आमदारा इलेक्शन लागलो आहे टीमने 25 आमदार आदिवासी निवडता. 25 आमदार आदिवासी या 288 आमदारांनो 288 आमदारांनो निष्क्रिय आमदार वेरीत शिरीष नाईक ढग्गा. अरे जो पवित्र विधान भवन है ती में या लोका समस्या मांडा पडत्या, या सुखदुखा गोठी आखा पडत्या, यान काय जोजे तो आखा पडे, आपण समाजात काय विते तो आखा पडे. ती तो वाचना फुटी तुल ती का गोकुल अधिकार ना तुल गोकुल अधिकार आहे पण तुल गोखता आलो ना. ही तो शोकांतिका है. त्या लाखो हो तुम्ही खोटो गोकुलो सोड बोणे नाही ने गोठ्याने काढूलो. नेकी कर बंदे मुफ्त का खाना छोड़ दे. नेकी कर बंदे मुफ्त का खाना छोड़ दे. किसी की भलाई ना होती तो बुराई करना भी छोड़ दे. महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आज एवढंच. अधिक माहिती करता बघत राहा महाराष्ट्र T24.